महाराष्ट्र सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि आज माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथ शिंदेजी, माननीय अजितदादा पवार यांच्या सरकारने आज पहिला अर्थसंकल्प या ठिकाणी मांडला। मी महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करतो। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनानुसार विरासत से विकास तक, विरासतेकडून विकासापर्यंत या संपूर्ण विचार करणारा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राचं वैभव वाढवणारा आहे। या अर्थसंकल्पातून आपल्याला स्पष्ट दिसतं 50 लाख नोकऱ्यांच्या निर्मितीचं उद्दिष्ट, 15,60,000 कोटीच्या वर दावोस मध्ये केलेले करार, त्या ठिकाणी नवीन निर्माण होणारं कौशल्य विकासासाठीचं नवी मुंबईतलं एक शहर, केवळ एवढंच नाही तर इंडस्ट्रियल पॉलिसी, लॉजिस्टिक हब पॉलिसी आणि ड्रोन पॉलिसी याच्यावर अत्याधुनिक अशा स्वरूपाच्या रोजगाराच्या निर्मितीची धोरणं, केवळ तेवढंच नसून शेतकऱ्यांच्या सन्मानापासून आमच्या 1 लाख कोटीच्या वर वीज बिलातली त्या ठिकाणी मदत होईल, सेव्हिंग होईल अशा स्वरूपाची कार्यपद्धती, या सगळ्यांचा अर्थसंकल्प खूप मजबूत या विकासाच्या दृष्टीने पुढे जाणारा दिसतोय। सिंचनापासून शिक्षणापर्यंत, विद्यार्थ्यांपासून माता भगिनींपर्यंत, ज्येष्ठ नागरिकांपासून पर्यावरणापर्यंत सर्वंकष विचार तर आहेच, पण मला मुद्दामून उल्लेख करायचा आहे आपल्या मुंबईतल्या मेट्रोच्या प्रकल्पांना गती, त्याचं उद्घाटन, वर्सोवापासून निघणारा नवीनचा सीलिंग हा आता भाईंदर पर्यंत जाईल, खंडाळा ते लोणावळा नवीन महामार्ग निर्माण होईल, बरोबरीने मुंबई ते एलिफंटा प्रवासाची जलद गती सोय होईल, समुद्र किनाऱ्याच्या प्रवासाबरोबर मुंबई जवळच्या MMRDA रिजन मध्ये जेटींची निर्मिती होईल आणि मुंबईच्या विकासामध्ये भरीव मदत घालणारा हा अर्थसंकल्प तर आहेच। या गोष्टींचा उल्लेख करावा लागेल। गड किल्ले, मंदिर, स्टेट मॉन्युमेंट्स, नॅशनल मॉन्युमेंट्स याच्या संवर्धनाचा संपूर्ण विचार आहे आणि आमच्यासाठी श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांचं त्या ठिकाणी स्मारक आमच्या त्या ठिकाणी संगमेश्वरला उभं राहणार याबद्दलची घोषणा आहेच। पानिपत ला सुद्धा मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक आणि आग्र्याला सुद्धा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं त्या ठिकाणी स्मारक बनणारं हा अर्थसंकल्प आहे। केवळ सांस्कृतिक नाही तर माहिती तंत्रज्ञान विभागातून आपल्या लक्षात येईल कृषी विभागामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग, आमचं धान्य वाहतुकीची व्यवस्था ही ब्लॉकचेनवर आणून त्या माध्यमातून करणारी पारदर्शकता, विविध जाती जमाती वर्गांसाठी बनवलेली 18 महामंडळं एकाच संकेतस्थळावर आणून त्यातनं एक प्लॅटफॉर्म निर्माण करून त्यातली पारदर्शकता, म्हणून माहिती तंत्रज्ञानाच्या कामाला सुद्धा त्या ठिकाणी विकासाची जोड देणारा हा अर्थसंकल्प आहे। आणि म्हणून महाराष्ट्र आता थांबणार नाही आणि प्रगती आता लांबणार नाही।